नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य निवडणूक आयोगाने कोल्हापूर महापालिकेच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली असून ही सोडत मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. या निर्णयाने अनेक दिवसापासूनची उत्सुकता संपली असली तरी कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अखिल भारतीय मराठा महासंघाने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजश्री शाहू महाराज जन्मस्थळ वस्तू संग्रहालयाचं तातडीने उद्घाटन करण्याची मागणी केली आहे. फक्त वाघनक्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असून वस्तू संग्रहालय अद्यापही बंद आहे. शाहूप्रेमी जनतेची भावना लक्षात घेऊन उद्घाटन त्वरित करण्यात यावं अशी विनंती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भोगावती महाविद्यालयाजवळ 24 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळेचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून नियोजित खून असल्याचा संशय व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय एक निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी व राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन देऊन आरोपीवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, तपास स्वतंत्र समितीकडे सोपवणे तसेच पोस्टमार्टम आणि सीसीटीव्ही फुटेजचा फेरतपास करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. विनायक मिशन रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेवर गंभीर गैरव्यवहार आणि अपारदर्शक निकालाचे आरोप होत असून देशभरातील मल्लखांब खेळाडू संतापाची लाट उसळली. स्पर्धेत सहभागी विविध विद्यापीठाच्या खेळाडूंनी आयोजकांवर गुणपत्रिका न दाखवणे, होम युनिव्हर्सिटीच्या संघाचे गुण स्क्रीनवरून लपवणे आणि काही संघांना अनुचित लाभ देणे अशा अनेक गंभीर आरोप केलेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी या 4 पोलीस ठाण्यातून एकूण 104 गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. उसाला प्रति टन 3751 पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. कागलच्या शाहू कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कनेरीवाडीजवळ अडवला. दर जाहीर न झाल्यास ऊस तोडणी व वाहतूक रोखू असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी दिलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वसंतराव देसाई अझरा साखर कारखान्याकडे 2700 सभासदांना न्याय देण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की 2016 मध्ये या सभासदांनी निवडणुकीत मतदान केलं होतं. मात्र नंतर काहींच्या तक्रारीमुळे त्यांना मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यांच्या भरलेल्या कोटीच्या रकमा कारखान्याने अनामत ठेव म्हणून वापरल्या असून आजवर सभासदत्व रद्द झाल्याबद्दल कोणतीही नोटीस दिलेली नाही. लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे कोल्हापुरात प्रदर्शित करण्यात आली. मात्र उद्घाटन सोहळ्यातील ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींना आमंत्रण न देणे आणि समन्वयाचा अभाव यामुळे कार्यक्रमावर कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आरोग्य सेवेचा नवा अध्याय सुरू झालाय. अत्याधुनिक MRI, सिटी स्कॅन, मॅमोग्राफी आणि अल्ट्रासोनोग्राफी या यंत्रसुविधाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल म्हाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. कबनूर तालुका हातकणंगले येथे झालेल्या अभिनंदन कोल्हापुरे वय वर्ष 44 यांच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ 8 तासात केलाय. पंकज चव्हाणसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी सूडबुद्धीने खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली. नागरिकांकडून पोलीस दलाच्या जलद तपासाचं कौतुक होत आहे.
तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.